नमस्कार मित्रांनो, स्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता आपली कला ही घरी आल्यानंतर खूप अशी रडते, कारण अद्वैत तर भयंकर चिडलेला असतो. कलाच्या हातातून चूक होते तेव्हा कला आता आबा, रजनी आणि सोम यांना सांगते की ती रिपोर्टर मुलगी आहे, तिने कधी कुठे कॅमेरा ठेवला होता मला काही कळले सुद्धा नाही. आणि मी तिच्यावर विश्वास ठेवून तिला सगळे काही खरं आपल्या चांदेकरांच्या या डिझाईन्सबद्दल सांगितले. आणि त्या माझ्या एका चुकीमुळे मात्र आपल्या चांदेकरांचं लाखोचं नुकसान झाले, म्हणून कलाला वाईट वाटते आणि ती खूप आता रडते. या सगळ्याला मीच जबाबदार आहे म्हणून कला आता खूप रडते. तर आबा म्हणतात की हे बघ, अरे देवा अंबाबाई, अगं कला काय सांगते तू हे सर्व. आबांना सुद्धा आता धक्का बसतो. अगं कला का केलंस तू का हे सर्व. अगं तू विचार करायला होता, असं इतक्या पटकन कुणावर विश्वास ठेवायला नको केलं तू असं. आणि तुला समजतंस का आपली एवढीशी चूक, परंतु त्याचा होणारा परिणाम किती मोठा भोगावा लागतो. आणि या सगळ्या कशाचाच विचार न करता तू सुद्धा हे केलंस, म्हणून आता आबांना सुद्धा कलाबद्दल वाईट वाटतं. अगं हे सर्व करत असताना एकदा कुणाला तरी विचारायला हवं होतं, तू असं मनाने करायला नको होतं. अगं हे लाखोचं नुकसान आता कसं भरून निघणार आहे याची काही कल्पना आहे का तुला. आणि प्रत्येक गोष्ट तू समजून उमजून करत असते, आणि आता मात्र तुझ्याकडून इतकी मोठी चूक घेत होते यावर खरंच माझा विश्वास नाही बसत. तेव्हा आबांचे सुद्धा डोळे भरून येतात आणि ते कलालाच बोलतात. तेव्हा आता कला खूप रडतच कान पकडते आणि आजोबा खरंच माझ्याकडून चूक झाली म्हणून ते आता आजोबांची माफी मागते. करा आजोबा, खरंच सॉरी. हे जे काही घडलं ते अगदी पटापट घडत गेलं, मला विचार करायला वेळ सुद्धा नाही भेटला. त्यावेळी हे इतकं सगळं काही सहज वाटत होतं, परंतु आता कुठे मला सगळं काही समजतं की हे सगळं काही सहज नव्हतं. परंतु आजोबा मी कुणालाच दोष नाही देत, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडून झालेली एक खूप मोठी चूक आहे. एवढ्या मोठ्या उद्योगाच्या ठिकाणी मी कान आणि डोळे उघडे ठेवायला हवे होते. कला खूप आता रडत असते आणि स्वतःला दोषी मानत असते. तेव्हा आता कलाची ही अवस्था बघून रजनीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि तिच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येत असतं. कला रडत म्हणते की आजोबा, माझ्या एका चुकीमुळे आता सर्वांना त्रास होणार आहे. तर आता आबा म्हणतात की हे बघ, अगं चूक तर ही एकदाच होते आणि 2 दिवसापूर्वीच तू एक चूक केली होती. दुसऱ्याकडून तू पैसे घेतले होते, ते पण न विचारता. अगं मग त्याच चुकीमधून तू काहीतरी असं शिकायला पाहिजे होतं. तेव्हा आता आबा सुद्धा कलावर रागवतात, कारण आता जे काही कलाने केले त्याबद्दल आबांना तर राग आलेलाच असतो. म्हणून ते आता तिला अगदी समजावून सांगत असतात की एक चूक झाली, त्यानंतर तू तर आता लगेच दुसरी सुद्धा इतकी मोठी चूक करून ठेवली. अगं कला, तुला माहिती आहे का, येथे कोटीचे असे व्यवहार होत असतात आणि तूच जर अशी वागली तर कसं होईल बरं. आणि हे बघ, तू काही बोलू नको, आता फक्त तू आपल्या चुकीचा पश्चाताप कर. बरं तू वर तुझ्या रूममध्ये जा. तेव्हा कला रडतच आपल्या रूममध्ये जायला निघते. सोहम आणि रजनी या दोघांना सुद्धा आता कला रडते हे बघून खूप असं वाईट वाटतं. त्यावर आता आबा रजनीला म्हणतात की रजनी, अगं हे बघ, आता सध्या यावर फक्त एकच असा उपाय आहे सरोज, कारण आपल्या कंपनीवर कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा सरोज योग्य तोच निर्णय घेते. तर रजनी म्हणते की हो आबा. तेव्हा आबा म्हणतात की हो, आता मी ह्या विषयाशी सरोजशीच बोलतो, तीच नक्की काहीतरी यातून मार्ग काढेल. तेव्हा ते मी लगेच सरोजच्या रूममध्ये जातो, तिला भेटून येतो. म्हणून आबा लगेच सरोजकडे निघून जातात. त्यानंतर आता इकडे राहुल आणि रोहिणी इकडे ऑफिसमध्येच असतात आणि एका कॅबिनमध्ये ते आता ती खुर्चीवर बसते. आणि राहुल, अरे राहुल, खरंच इतकं छान वाटतं ना मला, जशी एखाद्या माणसाला लॉटरी लागते आणि त्याला तो आनंद होतो ना, तितका आनंद आता सध्या मला होतोय. मूर्ख मुलगी ती कला, स्वतःच्याच दाताने तिने स्वतःचेच होठ चावून घेतलेत खरंच, आणि आता बसली असेल बोंबलत. परंतु आपल्याला काय करायचं, तिचं आपले काम तर आपल्या मनासारखे झाले. त्यामुळे आता मात्र लक्षात ठेवायचं, इथून पुढे प्रत्येक प्लॅन असाच वर्क व्हायला हवा. तेव्हा राहुल म्हणतो की यस मम्मा. आणि हे बघ, एखादा माणूस सतत अपयशी होत असेल तरी सुद्धा तो त्याचे प्रयत्न चालू ठेवत असेल तर त्याला मात्र यश हे कधी ना कधी बघायला मिळतंच. आणि यापुढे मात्र मी यशाला माझ्या पुढे असं बांधूनच ठेवणार आहे. आणि हे बघ, कला असो, अद्वैत असो, वाटेत येणारा कोणताही व्यक्ती असो, तर त्याच्यासोबत मी असं काहीतरी खेळणार आहे की तो खेळता तो माणूस असा आउट होईल त्याचं त्याला सुद्धा कळणार नाही. तर रोहिणी आता राहुलवर खूपच खुश असते. रोहिणी म्हणते की हो राहुल, परंतु मात्र तुझ्या डोक्यामध्ये आता दुसरा काही प्लॅन आहे बरं नक्की. त्यावरती राहुल म्हणतो की हो मम्मा, आहे माझ्या डोक्यामध्ये असा गमतीशीर प्लॅन आहे आणि पुढे तू बघतच राहशील की नक्की काय होईल ते. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणते की राहुल, अरे असं काय करतो, अरे नुसतं आपल्याला इतकं थांबून नाही चालणार आणि ह्या ज्या काही इंटरनेटमुळे आहे तर आपले खिसे सुद्धा भरायला हवे. म्हणूनच हा सिनेमा आहे तो ब्लॉकबस्टर व्हायला हवा. आणि मी
ठरवलेलं आहे की या ब्लॉकबस्टर सिनेमाची रायटर सरोज वहिनी असेल, त्यामुळे करून दे तिला आता काय प्लॅन करायचा असेल तो, आपण फक्त ऍक्शन असं म्हणायचं. तेव्हा आता राहुल आणि रोहिणी खूप खुश होऊन एकमेकांना टाळे देतात. त्यानंतर आता इकडे आबा हे सरोजच्या रूम मध्ये येतात आणि सरोजला विचारतात की सरोज, अगं नक्की काय झाले होते, आपले जास्त खूप नुकसान झाले का? तेव्हा आता सरोज रागाने म्हणते की नुकसान आबा, हा तर खूप एक साधा शब्द झाला. या कलाने सगळे काही प्लॅन त्या पत्रकार मुलीला सांगून टाकले. ती मुलगी सुद्धा महाचालाक होते. तिने बरोबर अगदी म्हणजे ओळखून घेतलं की ही मुलगी किती बावट होती, म्हणजे कला. जरा त्या मुलीने चावी मारली, हिचं कौतुक केलं, तर ह्या मुलीने मात्र मूर्खासारखं सगळं काही तिला प्लॅन बद्दल खरे सांगून टाकले आणि आपल्या डिझाईन सुद्धा तिला दाखवून टाकल्या. ह्या मुलीला काय असं वाटतं हो, म्हणजे ती आपल्या डिझाईन्स काढते आणि त्या डिझाईनच्या पलीकडे तिला सगळं काही कळतं असं ती स्वतःला शहाणं समजतेस का? त्यामुळे काही झालं तरी आता मात्र ती डिझाईन्स बदलावी लागेल. सगळ्यात आर्थिक नुकसान होणार आहे हे तर वेगळंच, परंतु त्यानंतर आता जे काही टॅक्सेस आणि त्याचे सुद्धा आपले एक वेगळंच असं नुकसान होणार आहे. आणि त्यामुळे हे बघा, मला तुम्हाला दुखवायचं नाही, कारण पण तुम्ही सतत त्या मुलीला पाठीशी घालतात आणि म्हणून हे सर्व सुरू आहे. तर आणि ती स्वतःला कधीही दोषी मानत नाही, तिला फक्त स्वतःची काही चूक नाही हे दाखवायचं असतं आणि आता मात्र मस्त टीचित असेल. त्यावर आता आबा अगदी नाराज होऊनच म्हणतात की हे बघ सरोज, कलाने आत्ताच मला जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व सांगितला आणि या सर्वांमध्ये सगळी चूक तिचीच आहे हे सुद्धा तिने स्वतःहून कबूल केलं. परंतु सरोज, मला आता काय वाटतं की हे बघ, आपलं जे काही कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे आता ठरवण्यापेक्षा जे काही नुकसान झालेलं आहे त्याकडे लक्ष देऊन आपण ते नुकसान भरून काढायला हवं आणि त्यावरच आपण आता चर्चा करूया. आणि हे बघ अगं सरोज, मला सुद्धा खूप असा ताण आला ग. तेव्हा सरोज आता शांतपणे आबांना म्हणते की आबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, आणि हे सगळं काही जेव्हा घडलं तर मात्र मी अकाउंटरशी सुद्धा बोललेले आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि हे जे काही डिझाईन्स आहे ना त्यावर सुद्धा आता अद्वैत स्वतः विचार करतोय, त्यामुळे आबा सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही नका काळजी करू. त्यावरती आता हे ऐकून आबा म्हणतात की हे बघ, जोपर्यंत आपल्या कंपनीच्या पाठीमागे तू खंबीरपणे उभी आहे तोपर्यंत आपल्या कंपनीला कोणी काहीच करू शकणार नाही. आणि आता मात्र ही आलेली परिस्थिती सुद्धा तूच निभावून घेशील मला माहिती आहे. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघा आबा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळं काही हँडल करते, त्याकडे लक्ष देते, तुम्ही नका इतकी काळजी करू. तेव्हा आता आबा म्हणतात की बरं ठीक आहे. आणि सरोज, हे बघ, घरावर किंवा स्वतःवर कोणतीही परिस्थिती येऊ शकते आणि कोणतीही परिस्थिती जरी आली तरी मात्र प्रथा परंपरा ह्या मोडायला नको ग. आणि हे बघ ना, आज तर सणाचा दिवस आहे, महाशिवरात्र आहे आणि आपल्या सगळ्यांना तयार होऊन देवळामध्ये सुद्धा जायचं आहे आणि तसंही रजनीने सर्व तयारी करून ठेवलेली आहे, त्यामुळे तू सुद्धा लवकरात लवकर तयार होऊन बाहेर ये आणि मी वाट पाहतोय असे बोलून आबा बाहेर निघून जातात. त्यानंतर आता सरोज आता या सर्वाचा विचार करून मनात म्हणते, काही करून मात्र कलाने खूप मोठं असं नुकसान केलेलं आहे, ही गोष्ट मात्र आता अद्वैतच्या मनामध्ये जास्त ठसायला हवी आणि त्याला काहीतरी असा खंबीर निर्णय घेण्यासाठी मला भाग पाडावं लागेल. आणि तेवढ्यात रघु हा मॅडमला कॉफी घेऊन येतो आणि सरोजला म्हणतो की मॅडम कॉफी. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ, तू अद्वैतला माझा निरोप सांग की मी त्याला घाईने लगेच इकडे बोलावले म्हणून. तेव्हा आता रघु म्हणतो की बरं चालेल आणि लगेच तो बाहेर निघून जातो. त्यानंतर आता अद्वैत आपल्या रूममध्ये काम करत असतो आणि कला ही अगदी त्याच्याकडे पाहत असते. कला तर खूप आता डिस्टर्ब असते, नक्की अद्वैत आता काय रिॲक्ट होतो आणि आणखीन तो आपल्याला रागवेल का, म्हणून ती आता अगदी बारकाईने त्याच्याकडे पाहत असते. तिला सुद्धा खूप वाईट वाटतं, परंतु तिच्या हातातून चूक झालेली आहे आणि ती चूक मीच म्हणजे स्वतःहून झाली असं तिला अद्वैतला कबूल करायचं असतं. ती मनात अद्वैतकडे बघत विचार करते की माझ्याकडून चूक झाली हे मला माहिती आहे आणि हे चांदेकरला सुद्धा माहिती आहे, परंतु जर मी त्याच्याशी हे बोलले तर तो कसा वागेल हे मला नाही सांगता येत, परंतु मला सुद्धा हे नाही सहन होत. मग नक्की मी काय करू, त्याला हे सर्व सांगू का, बोलू का त्याच्याशी, माझ्या मनात जे काही आहे एकदाच बोलून टाकू का, आणि जरीही मी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तो नाहीच बोलला तर मग मी काय करणार, मग नक्की आता काय करू हे खरंच मला काही कळत नाही. म्हणून आता कलाची द्विधासी मनस्थिती होते. तेव्हा आता अद्वैत हा लॅपटॉपचा चार्जर शोधत असतो, इकडे तिकडे बघतो आणि तेवढ्यात आता कला लगेच चार्जर हवं आहे म्हणून चार्जर हातात घेते आणि अद्वैतला म्हणते की चार्जर हवा आहे का, आणि त्याच्या हातात देते. आणि तेवढ्यात आता कला ही अद्वैतला म्हणत असते की चांदेकर मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि तेवढ्यात रघु आत येतो आणि अद्वैतला म्हणतो की साहेब तुम्हाला सरोज मॅडमनी आत बोलावले त्यांच्या रूम मध्ये. तेव्हा अद्वैत रघुला म्हणतो की आलो. तेव्हा तो कलाशी काही न बोलता लगेच सरोजच्या रूम मध्ये निघून जातो. कला ही
चांदेकर असा त्याला आवाज देते, परंतु तो ढोंकून सुद्धा आता कलाकडे बघत नाही. तेव्हा कलाला खूप असं वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा कला मनात म्हणते की खरंच असं का वागतोस हा, माझ्याकडे चूक झाली म्हणून त्याची शिक्षा तू मला आत्ता देतोय का. आणि तेवढ्याच संगीताचा फोन कलाला येतो आणि कला लगेच आईचा फोन बघून लगेच उचलते. तेव्हा संगीता विचारते की हॅलो कला, तर कला म्हणते की आई बोल ना. तेव्हा संगीता म्हणते की अगं कला ते काय झालं, ती काजल मला काय दाखवते, त्या ज्या काही बातम्या दाखवते तर त्या बातम्यामध्ये काय आहे असं, आणि हे सर्व तूच बोललीस का. आणि काय तर ते समदेजण असं सांगतात की तू त्या प्रतिस्पर्धकांना मदत केली आणि तुझ्या ह्या चुकीच्या वागणुकीमुळे चांदेकरांना खूप असा त्रास झाला असेल ना. तेव्हा कलाच्या डोळ्यातून पाणी येत असतं. कला आईला म्हणते की आई हे बघ तू शांत हो, आणि हे बघ आई अगं मी तसं खरंच काही केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेव. अगं माझ्या बोलण्याचा फक्त चुकीचा अर्थ काढला गेला, बाकी खरंच मी काही असं केलेलं नाही. मी अगदी भोळेपणाने आणि म्हणजे अगदी आत्मसन्मानाने विश्वास ठेवला होता, मी काही असं बोलले. तेव्हा आता संगीता म्हणते की हो बाळा मला समजते, परंतु अगं बाळा एकदा नीट विचार करायचा हवा होता आणि मग हे सर्व बोलायला हवं होतं, आणि मुळातच आपण इतकं जास्त कशासाठी बोलायचं बरं. तेव्हा आता कला म्हणते की हो ना आई ते तर माझं चुकलंच. तर संगीता म्हणते की बरं चूक तर झालेली आहे ना, त्यामुळे आता मात्र माफी मागून टाक. हे प्रकरण मात्र जास्त असं चिघळायला नको, त्या अगोदरच तू सर्वांची माफी मागून टाक. एकतर चांदेकरांच्या घरामध्ये तुला त्यांच्याकडून वागणूक मिळते हे तुला माहिती आहे ना. कला म्हणते की हो ना आई हे तर बरोबरच आहे, तू अगदी बरोबर बोलतेस आई, तू काळजी करू नको, मी सगळं काही व्यवस्थित सांभाळून घेईल. तेव्हा संगीता म्हणते की कला हे बघ ऐकून घे, काही जरी झालं तरी मला कळवत जा, उगाच इकडे आमच्या मनाला घोर लागतो. आणि हे बघ ना कला, अगं आज तर महाशिवरात्र आहे, तू देवळात जाणार ना महादेवाच्या. तेव्हा कला ही हुंदके देत हो असं म्हणते, कारण ती खूप रडत असते. कलाच्या मनाला आपल्या स्वतःच्या चुकीचा खूप असा ठेस पोहोचलेली असते. तेव्हा आता संगीता म्हणते की हो तू सुद्धा जा आणि मी सुद्धा महादेवाच्या मंदिरात येते, महादेवासमोर मी तुझ्यासाठी साकडं सुद्धा घालते, मग आता ठेवू का फोन. तर कला रडतच म्हणते की हो आई चालेल. संगीता आता फोन ठेवते आणि संगीता ही देवा महादेवाला म्हणते की देवा महादेवा, अरे माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये काय असं तू वाढून ठेवलं रे, आज तर महाशिवरात्र आहे, मी तुझ्यासमोर हात जोडते, यापुढे तरी माझ्या कलाच्या आयुष्यामध्ये सुख येऊन दे. त्यानंतर आता अद्वैत घाईने खाली येतो आणि सरोजच्या रूम मध्ये जात असतो. तेव्हा नैना ही किचन मध्ये असते आणि ती अद्वैतला इतकं घाईने सरोजच्या रूम मध्ये जाताना पाहते. तेव्हा आता नैना विचार करते की यावेळेला मात्र अद्वैत सरोज मॅडमच्या रूम मध्ये कशाला गेला असेल, म्हणजे नक्की आज सुद्धा यांचं काहीतरी महत्वाचं बोलणं होणार वाटतं. त्यासाठी मला तर त्यांच्या रूमकडे ऐकायला जावेच लागेल की नक्की ते दोघं आज काय असा महत्वाचा विषय बोलतात. म्हणून नैना सुद्धा ऐकण्यासाठी घाईने सरोजच्या रूमकडे येत असते. तेव्हा सरोज ही अद्वैत येण्याची वाटच पाहत असते. अद्वैत आता येतो आणि सरोजला आई असं म्हणतो, आई तू मला बोलूनच का. तेव्हा आता सरोज मान डोलावून हो असं म्हणते, आणि हे बघ अद्वैत आपण काल जे काही बोललो त्याचा तू विचार केलास का, आणि त्यावरती तू काही निर्णय घेतलास का. तेव्हा मात्र आता नैना ही दाराशी येते आणि अगदी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते, आणि निर्णय म्हटल्यानंतर तो शब्द तिच्या कानावर पडतो. जर अद्वैत काही निर्णय घेत असेल तर ते ऐकणं मात्र खूप असं गरजेचं आहे आणि ते ऐकायलाच हवं असं नैना आता ठरवते. हे बोलणं मला रेकॉर्ड सुद्धा करून घ्यावंच लागेल, म्हणून ती लगेच आपला मोबाईल काढते आणि अद्वैत आणि सरोज या दोघांचं सगळं काही बोलणं रेकॉर्ड करून घ्यायला सुरुवात करते. तेव्हा अद्वैत सरोजला म्हणत असतो की हे बघ आई तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचं तुझं जे काही म्हणणं आहे ते मला पटते, आणि ह्या प्रत्येक गोष्टीकडे मी अगदी प्रत्येक गोष्टीकडे माझ्या अँगलने मी बघण्याचा प्रयत्न केला, परंतु अजून सुद्धा मी इतका सगळा विचार केल्यानंतर निर्णयापर्यंत पोहोचायला मला वेळ लागेल. म्हणजे आई तुला नेमकं काय म्हणायचं आहे तो सर्व काही मुद्दा माझ्या लक्षात तर आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत कोणताही असा ठोस विचार मला नाही करता येत. तेव्हा आता सरोज म्हणते की ओके काहीच हरकत नाही, आणि हे फक्त तसा तू जास्त ताण सुद्धा घेऊ नकोस, आणि फक्त आजूबाजूला जे काही चाललेलं आहे ना त्यासाठी सावध राहा, आणि त्यावर सर्वात एक गोष्ट म्हणजे शांतपणाने या सर्वावर विचार कर. आणि हे बघ अरे अद्वैत मी तुझी आई आहे, त्यामुळे मला तुझी काळजी वाटणं हे साहजिकच आहे, आणि आता फक्त तू तुझा विचार कर, आणि एक गोष्ट लक्षात ठेव की एक नवरा म्हणून त्या मुलीचा फक्त एक नवरा म्हणून तू एकदा विचार कर, आणि त्यामुळे मला पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे, पूर्ण खात्री सुद्धा आहे. बाकीचे निर्णय तू शांतपणे कसा विचार करून घेतोस तसा हा निर्णय सुद्धा अगदी शांतपणे विचार करूनच घेशील. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हा निर्णय छोटा नाही, तरी सुद्धा हा निर्णय मी घेईलच, आणि हा निर्णय घेण्यासाठी मला थोडासा वेळ तर लागेलच, कारण कोणत्याही घाई गडबडीत मला वाईट अशा निर्णयापर्यंत पोहोचायचं नाही, आणि त्यातून जर काही वाईट असा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि ते मला नकोय, त्यामुळे म्हणूनच
लगेचच थोडा त्यासाठी मला वेळ हवा आहे. सरोज म्हणते की थोडा वेळ हवा आहे. तर अद्वैत म्हणतो की हे बघ आई, कदाचित तुला माझं म्हणणं पटत नसेल, परंतु आपल्याला आबांचा सुद्धा विचार करायला हवा, त्यांना हळूहळू समजायला हवं. आणि शिवाय आपण चांदेकर आहोत, माझ्या या निर्णयाचा काही ना काही परिणाम पब्लिकला सुद्धा होऊ शकतो. आई तुला आठवते का, जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मात्र मीडियाने हा विषय किती उचलून धरला होता, या गोष्टीच्या किती अशा बातम्या आल्या होत्या आणि या निर्णयाने मात्र त्याचा किती असा इफेक्ट होईल आई तुला कळते का. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो अगदी शांतपणे घ्यावा लागेल, कारण आपल्या चांदेकरांना तो निर्णय घातक ठरायला नको आणि मी जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा ठपका चांदेकरांच्या नावावर लागायला नको, याची मी पुरेपूर काळजी घेईन. आई मला खरंच कळत नाही की या विचाराने खूप असा गोंधळ माझा उडालेला आहे. तिच्या असण्या किंवा नसण्या मला काही फरक पडणार नाही, कारण तिने आपल्या बिझनेसमध्ये एकदा नाही तर दोनदा गोंधळ घातला आणि आपलं खूप मोठं नुकसान सुद्धा केलेलं आहे, हे सुद्धा मला पूर्णपणे दिसते आणि लक्षात सुद्धा येते. आपल्या कंपनीमध्ये डिझाईन्स काढलं, या पलीकडे तिला कोणतीही अशी प्रोफेशनल गोष्ट नाही जमू शकत आणि ती जमणार सुद्धा नाही. पण तरी सुद्धा मला कळत नाही, कारण हे सगळं काही झालं ना ते फक्त प्रोफेशनल लेवलवर आणि एका पर्सनल लेवलवर हा विचार करायचा झाल्यानंतर ती आपल्या घरामध्ये एक बायको म्हणून आणि जे काही सोन्याचा मान म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या ती पार पडते ना, त्या प्रत्येक काम ती जबाबदारी पार पाडून करत असते. कोणतीही जबाबदारी पार पाडत असताना ती कमी सुद्धा पडत नाही. इनफॅक्ट म्हणजे आई मला असं म्हणायचं होतं की माझ्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व काही ती स्वतः करते. म्हणूनच प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यामध्ये जर एक रेष आखली तर ह्या दोन्ही गोष्टीच्या बाबतीत ती मुलगी खरंच खूप वेगळी आहे आणि म्हणूनच मला कळत नाही, त्यामुळे मी कन्फ्यूज होऊ शकतो. त्यावर लगेच आता सरोज म्हणते की बरं ओके, आता मी माझ्या मनाला काय वाटते हे तुला सांगते, त्यामुळे त्या मदतीने तुझा थोडासा तरी गोंधळ कमी होईल. मगच तू शांतपणाने विचार कर आणि त्यावरती निर्णय घे. हे बघ, मला असे वाटते की तू ज्या पद्धतीचा माणूस आहे ना, त्यामुळे ती मुलगी मात्र तुला साजेशी नाही वाटत. मला तुझं भलं कळतं म्हणून मी तुला ही समजावते आणि तू आणि ती मुलगी मिळून दोघेही आता संसाराचा गाडा कुठपर्यंत असा ओढणार आहात. आणि हे बघ, मला तुझा संसार आमच्यासारखा बर्बाद झालेला नकोय म्हणून मी तुला हे सर्व समजावते. एकदा शांतपणाने विचार कर. अरे तुमच्या दोघांचं एकमेकांशी कितीही पटत नसलं तर ती मुलगी तुझ्याबरोबर गाडीमध्ये घरामध्ये सतत तुझ्या सोबत असते, त्यामुळे त्याचा परिणाम मात्र तुझ्या मानसिक स्वास्थ्यावर होणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघं मात्र एकमेकांशी कम्फर्टेबल आहात की नाही याचा एकदा नीट विचार कर आणि जरा जरी नसेल तर सरळ तू वेगळा हो, असं आता अद्वैतचे कान आता सरोज भरत असते. मी जे काही सांगते ते तुझ्या लक्षात येते का. हे बघ, तू थोडा जरी कम्फर्टेबल जर असताल मग मी तुला सांगेल की तू तुझ्या नात्याला एक चान्स दे म्हणून. थोडा जरी तुम्ही एकमेकांशी कम्फर्टेबल असताल तर. आणि मी तुला जे काही सांगते त्याकडे तुझं लक्ष आहे का. मी तुला काय म्हणते नक्की, मी जे काही सांगते ते तुला पटते का. आणि हे बघ, तू योग्य त्या निर्णयापर्यंत जर पोहोचत नसशील तर तुमच्यात काय अशी कम्फर्टेबिलिटी आहे त्याकडे तू एकदा लक्ष दे, म्हणजे तुमच्यामध्ये काय असं साम्य आहे याचा एकदा विचार करून ते शोध. तेव्हा आता सरोजचे हे सर्व बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो की यस आई, आणि जर आम्हाला हे झेपत नसेल आणि आम्ही योग्य तो निर्णय घेऊयात, तेव्हा मात्र आता नैनाने हे सर्व रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. नैना आता इतकी खुश होते आणि म्हणते की आता मात्र हे सर्व कलाच्या बाबतीत आपण वापरूयात, याचा वापर तिकडे होईल. जे आता हे दोघेही जे काही बोललेले आहे तर त्या सर्वांचं बोलणं हे आता नैना ही मुद्दाम कलाला ऐकवणार असते आणि या सगळ्यामध्ये आता नैना ही सुद्धा आणखीनच गैरसमज वाढवणार असते. तेव्हा आता सरोज जे काही बोललेले आहे त्या सर्वाचा विचार अद्वैत करतो आणि मनात म्हणतो की आई जे काही म्हणते प्रत्येक जोडणाऱ्या आम्हाला जे काही गोष्टी असतील आणि आमच्या मनाविरुद्ध आम्हाला न पटणाऱ्या काही गोष्टी असतील, म्हणून अद्वैतच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि आयडिया बोलून तो लगेच आपल्या रूममध्ये एक ब्लॅक बोर्ड घेऊन येतो आणि आमच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा येतो आणि जातो, याला काही असा अर्थ नाही. आई म्हणते तर आमचं रिलेशन आहे तर एकदा मला चेक करायलाच हवं. कोणतीही गोष्ट अशी ट्रस्ट करण्यात कोणताही त्याला अर्थ नाही. आणि तेवढ्यात कला ही अद्वैतला कॉफी घेऊन येते आणि चांदेकर ही तुझी कॉफी आणि काय रे तुझ्या हातामध्ये काय आहे असं विचारते. खूप मोठी चूक झाली म्हणून तू माझ्यावर चिडलेला आहे. तेव्हा अद्वैत तो जो काही फळा आहे तो भिंतीवर लावतो. कला तो फळा पाहते आणि विचारते की चांदेकर अरे काय करतोस तू, असा फळा आपल्या भिंतीवर का लावतो. तर अद्वैत आता काही उत्तर देत नसतो आणि तो आता त्या ब्लॅक बोर्डवर असं लिहितो समानता आणि भिन्नता. कला ते वाचते आणि विचारते की चांदेकर अरे काय नेमकं काय म्हणणं आहे तुझं, कुठली भिन्नता आणि कुठली समानता. अरे आवर ना, अरे आजोबा आपली वाट बघत असतील, आपल्याला निघायचं आहे, एकतर मंदिरात जायचं आहे आणि
एकदा तुझे आवरले तरच मी आवरू शकते, तुझं आवरल्याशिवाय मला आवरता येत नाही, आणि जर कॉफी थंड झाली तर तू किती रागराग करत असतो हे तुला माहिती आहे ना. म्हणून कला आता अद्वैतला बोलण्यासाठी सारखं बोलत असते, परंतु अद्वैतला राग येतो. अद्वैत रागाने म्हणतो की काय ग नॉनस्टॉप बोलत असते, कितीही बडबड, जरा कंट्रोल करायला शिक. तेव्हा आता कला विचारते की चांदेकर अरे तुला काय झालं नेमकं, तू ठीक तर आहेस ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ ते सर्व जाऊन दे, आणि आता मी तुला जे काही सांगतो ते गुपचूपपणे शांतपणे ऐकून घे. आता इथून पुढे महिनाभराचे आपलं एक नातं आहे ना, तर महिनाभरात ते नातं आपल्याला पुन्हा एकदा रिचेक करून बघायचं, ते पण अगदी शांतपणे. म्हणजे तू तुझ्या दृष्टीने बघ आणि मी माझ्या दृष्टीने बघेन. तेव्हा आता कला म्हणते की मला कळेल असं बोलशील का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो शांतपणे ऐकून घे मी जे काही सांगतो ते. आणि हे बघ आतापर्यंत आपलं जे काही नातं आहे, म्हणजे मला असं म्हणायचं की आपलं जे लग्न झालेलं आहे त्यामुळे जे काही आपलं नातं आहे ते नातं आपण फक्त चालवत आलो, म्हणजे ते नातं फक्त आपण ढकलत आलो. म्हणजे इथून पुढे आपल्यामध्ये काही असं साम्य आहे का, आणि एकमेकांसाठी खूपच आपण वेगळे आहोत हे आपल्याला तपासून बघायचं, बाकी काही नाही, आणि ठरवायचं. त्यामुळे नुसतं ठरवण्यापेक्षा डोळे शांतपणे उघडे ठेवायचे आणि सगळं काही अगदी यावर मांडायचं, आणि मग आपण दोघेही निर्णय घेऊन ठरवूयात की हे नातं आपल्याला पुढे न्यायचं किंवा नाही न्यायचं. तेव्हा आता कला म्हणते की काय नातं पुढे न्यायचं किंवा नाही न्यायचं म्हणजे काय, काय बोलतोस तू अद्वैत. म्हणजे आपल्यामध्ये जर जास्त समानता आढळली तरच मग पुढे जाणे हे शक्य आहे. तर आता कला विचारते की जर आपल्यामध्ये जास्त भिन्नता आढळली तर मग. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की मग ते काय आता आपल्याला ठरवावे लागेल. आपण जे काही म्युच्युअल अशी अंडरस्टँडिंग आहे त्यावर आता वेगळं व्हायचं. उगाच एकमेकांना एकमेकांमध्ये अडकून ठेवण्यात कोणताही अर्थ नाही. मग तुला तुझा मार्ग वेगळा असेल आणि मला माझा मार्ग मोकळा असेल, त्यामुळे तुला जे काही करायचे असेल ते तू स्वतः करू शकते. तेव्हा मात्र अद्वैतने आता जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र कलाला धक्का बसतो. कारण आता भिन्नता आणि समानता ह्या दोघा जे काही गणित आहे त्या गणितावर आता आपलं नातं कसं ठरवायचं हे काही कलाला समजत नसतं. आणि हे सर्व मात्र आता अद्वैतचे जे काही कान भरलेले असतात तर ते सरोजने. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये महाशिवरात्रीच्या या सणाला सगळेजण काही महादेवाच्या मंदिरात येतात, सगळेजण खूप छान तयार झालेले असतात. तर आता गुरुजी सांगत असतात की हे बघा शिवशंभूंचं हे एक जागृत स्थान आहे, आणि येथे मात्र एक प्रथा आहे की महाप्रसादाच्या अगोदर हा जो काही महादेवाचा हार आहे तर तो भक्तजनांकडे फेकण्याची ही प्रथा आहे. म्हणून गुरुजी तो हार फेकतात. तेव्हा मात्र जो काही हार फेकलेला आहे तो कला आणि अद्वैत या दोघांच्या गळ्यात येऊन पडतो, आणि खरंच खूप मोठा एक चमत्कार होतो. कारण शिवशंभूने मात्र आता ही जोडी घडून आणलेली आहे, आणि ते एकमेकांसाठी किती परफेक्ट आहे आज मात्र महादेवाने याचा साक्षात सर्वांसमोर संकेत दिलेला असतो. सरोज मात्र आता हे सर्व बघून तर अगदी जळफळाट होते. ह्या जोडीचं जे काही नातं आहे तर ते आत्ताच नाही तर कायम एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे असे मात्र आता गुरुजी सर्वांसमोर सांगतात. तेव्हा मात्र आता कला खूपच खुश होते आणि आपला सोहम सुद्धा खूप खुश होऊन हसतो. परंतु सरोजचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा होता, कारण तिने कितीही प्रयत्न करून अद्वैत आणि कला या दोघांना कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न जरी केला, परंतु देवाच्या मनात तसं काही नाही. देवाने मात्र ही जोडी अगदी म्हणजे एकमेकांशी बांधलेली आहे. तिला कोणीही वेगळं करणं शक्य नाही. कितीही कोणी किती प्रयत्न केला तरी आज मात्र त्याचा संकेत देवाने दिलेला असतो. तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.